जय शिवराय भावांनो. चला तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी व महाराजांनी 26 वर्ष या गडावरून राजकारभार केला होता तो गड म्हणजे राजगड. तो आज आपण सर करणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवराज आज तुम्हाला अशा नवीन किल्ल्यावर घेऊन आलोय जो बघू शकता माझ्या पाठीमागे राजगड किल्ला आहे. राजगड किल्ल्याच्या समोर आपल्याला तोरणा किल्ला आहे, बघू शकता. आज राजगड किल्ल्याचा आपण पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. राजगड व पद्मावती माची किल्ल्याचा बालेकिल्ला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जय शिवराय. आम्ही नाशिकवरून आलेलो. आमच्यासोबत संत दादा त्यांचे चिरंजीव. आम्ही सकाळी 6 वाजता इथं आलो. नाश्ता वगैरे करून फ्रेश झालो, आंघोळी केल्या. आता राजगडाला जायला सुरुवात केलं आहे. बघू पुढे जाऊन अजून काय काय. आजची दिनांक 1 मे 2026 रोजी आम्ही या शुभ मुहूर्तावर राजगड बघण्यास सुरुवात करतो. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जय शिवराय. समोर आपल्याला इकडं संजीवनी माची पाहावयास मिळते. इकडं आपला राजगडचा बालेकिल्ला. बघू शकता समोर तोरणा किल्ला आहे, खालचा परिसर. तर मग राजगड किल्ला बघा. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. महाराजांनी सुमारे 26 वर्ष या गडावरून राजकारभार केला होता. या किल्ल्याचे जुने नाव मुरुडदेव असे होते. अर्ध्या तासाची पायपीट करून आल्यानंतर आपल्याला समोर पायऱ्या व पाले दरवाजा पाहावयास मिळतो. चला तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. तर त्या पायऱ्या हा किल्ला पुण्यापासून सुमारे 62 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. थोडे वर चालून आल्यानंतर आपल्याला तासलेला प्रवेशद्वार पाहावयास मिळतो. वरती शनींचे निशाणी बघू शकता तुम्ही.
आणि समोर बुरुजाचे दगड ठेवत चाललेले आहे. वरती बालेकिल्ला आहे. समोर इकडं किल्ल्याचा पहिला पाले दरवाजा पाहावयास मिळतो. तटबंदी अजून पण पाहावयास मिळते. प्रवेशद्वार बघण्यासाठी जाऊया. मागं पाले दरवाजा. किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या वरती आल्यानंतर आपल्याला मावळ्यांना राहण्यासाठी देवडे केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हा किल्ल्याचा बुरुज. वर आल्यानंतर आपल्याला इथे शौचालय पाहावयास मिळतं. वरती आपल्या भारताचा तिरंगा फडकत आहे. अतिशय सुंदर हे बांधकाम आहे. दगडी बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला तलाव पाहावयास मिळतो. तटबंदी पण पाहावयास मिळते. या ठिकाणी आता कोठा आहे.
पद्मावती माचीवर आपल्याला शिवपिंड पाहावयास मिळते. या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईची समाधी म्हणजेच सईबाई यांची समाधी पाहावयास मिळते. शिवकालीन मंदिर, खाली वाड्यांचे अवशेष व तलाव, किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी. वाडा आहे. पद्मावती माचीवर गडाची मुख्य वास्तू या माचीवर होती. या ठिकाणी पद्मावती तलाव आणि मंदिर आहे आणि सईबाई यांची समाधी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावयास. या ठिकाणी पिण्याचे पाणी आहे. कातळ कोरीव. समोरच आपल्याला पद्मादेवीचं मंदिर पाहावयास मिळतं. चला तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. समोर आपल्याला पद्मावती देवी पाहावयास मिळते. आता आपण किल्ल्याचा बालेकिल्ला बघून नंतर सुवेळा व संजीवनी माची बघण्यासाठी जाणार आहोत. स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाई यांचे निधन याच गडावर झाले आहे. बालेकिल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वार पाहावयास मिळतो. पायऱ्यांच्या मार्गाने वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वार पाहावयास मिळतो. प्रवेशद्वाराच्या थोडेच पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिर पाहावयास मिळतं. मंदिराच्या बाजूनेच आपल्याला तटबंदीमध्ये असलेल्या पायरी मार्ग, त्या मार्गाने आपण बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. तटबंदीच्या पायरी मार्गाने आता आपण बालेकिल्ल्याच्या टोकाकडे चाललेलो आहोत. छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म सुद्धा याच किल्ल्यावर झालेला आहे.
बालेकिल्ल्यावर खूप सारे वाडे पाहावयास मिळतात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शुद्ध वाडा आहे. ते पूर्वी वाडा असावा. या ठिकाणी महाराजांचा वाडा होता, तो तुम्ही आता बघू शकता. महाराजांच्या वाड्यापासून खाली आल्यानंतर इथे 4 टाक्यांचा समूह पहा. बालेकिल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या बाजूला तलाव व या बाजूला पाताळ कोरीव 2-3 टाके पाहायला भेटतात. महाराजांनी राजगड जिंकल्यानंतर तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धानाचा वापर राजगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी केला. समोर आपल्याला बाजारपेठ पाहावयास मिळते आणि या ठिकाणी कातळ कोरीव पाण्यात टाका पाहावयास मिळतं. बघू शकता ती बाजारपेठ. पद्मावती माची व बालेकिल्ला आपणास या व्हिडिओमध्ये बघितला असाल. वेळा माची बघण्यासाठी पार्ट 2 बघा. बालेकिल्ल्यावर आपल्याला शिवमंदिर पाहावयास मिळतं. पिंडीच्या पाठीमागे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पण पाहावयास मिळतो.